वळत पुढच्या मोठ्या बातमीकडे पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा हल्ला बघायला मिळतोय। पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाला या कुत्र्याने चावा घेतलेला आहे। मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाला पिटबुलने थेट चावलेला आहे। पुण्याच्या सोमची चौकात ही घटना घडली आहे आणि पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याने ग्राहकाला चावलेलं आहे। या संदर्भात अपडेट आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडून घेऊया। सागर, नेमकं काय घडलेलं होतं आणि ज्या व्यक्तीला चावा घेतलेला आहे त्याच्या प्रकृती संदर्भात काय अपडेट आहे? जसे आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये कोंढवा परिसरातली घटना आहे। सोमजी पेट्रोल पंपावरची पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाला पेट्रोल पंपाचा जो मालक आहे त्याचा पाळलेला हा श्वान आहे पिटबुल यांनी चावा घेतलेला आहे। त्याचा हात तोडलेला आहे। आपण जर पाहिलं तर हा पिटबुल नावाचा जो कुत्रा आहे तो त्याला सोडत नव्हता। कर्मचाऱ्यांनी त्याला दांड्याने मारहाण केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे त्याची सुटका झालेली आहे। मात्र या संदर्भात पोलिसांनी अजूनही पेट्रोल पंपावरती मालकावरती गुन्हा दाखल केला नाही आणि पिटबुल या जातीला बंदी असतानाही अशा पद्धतीचे पिटबुल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाळले जातात आणि अनेक घटना पिटबुलच्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। 4 ते 5 लोक कुत्र्याला सोडण्याचा प्रयत्न करत होते। निश्चितच धन्यवाद सागर, दिलेल्या अपडेटसाठी। तर कुत्र्याचा ग्राहकाला चावा बघायला मिळालेला आहे। या पिटबुलने थेट या ग्राहकाला चावलेला आहे। पेट्रोल पंप मालकाचंच हे पिटबुल होतं अशी माहिती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।